नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इंग्रजी या विषयामध्ये सर्वात सुरुवातीच्या टप्प्यावर येणारे काही प्रश्न हे बघणार आहोत. बघा, सर्वात सुरुवातीला आपण इंग्रजी बोलताना काय विचारतो आणि समोर जर आपल्या कुणी असेल तर त्याला विचारला जाणारा सर्वात पहिला प्रश्न काय आहे आणि त्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये म्हणतो इंट्रोडक्शन. म्हणजे स्वतःची ओळख करून द्यायची की मी कोण आहे, मी काय करतो, मी कुठे राहतो, या सगळ्या गोष्टी. तर इंग्रजीमध्ये यासाठी एक 5 ते 7 प्रश्नांचा आज आपण सराव करूयात. बघा, सर्वात पहिला प्रश्न आहे व्हॉट इज युअर नेम, म्हणजे तुझं नाव काय आहे. आता बघा, मी त्या प्रश्नाला उत्तर देतो, माय नेम इज अमोल. आता तुम्ही रिपीट करायचंय पण त्यामध्ये तुम्ही स्वतःचं नाव टाकायचं. बघा, माय नेम इज अमोल. आता तुम्ही तुमचं सांगा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जो की अतिशय सोपा, तो म्हणजे तुम्ही कुठे राहता. आता हे कसं विचारायचं तर बघा, व्हेअर डू यू लिव्ह, म्हणजे तुम्ही कुठे राहता. परत एकदा, व्हेअर डू यू लिव्ह. तर याचं उत्तर अतिशय सोपं आहे. काय सांगायचं, आय लिव्ह इन मुंबई. तर हे माझं झालं. तर तुम्ही तुमचं सांगायचं, फक्त मुंबईच्या जागी तुम्ही वेगळा शब्द टाकायचा. बघा, आय लिव्ह इन मुंबई. आलं लक्षात. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे जो की हे तुमच्या शाळेचं नाव काय आहे. बरोबर आहे. आता कसं विचारायचं, व्हॉट इज युअर स्कूल नेम. बघा, फक्त एक शब्द वाढला. परत रिपीट करा, व्हॉट इज युअर स्कूल नेम. ठीक आहे. तर आता याचं उत्तर मी कसं देईल बघा, माय स्कूल नेम इज गॅलेक्सी स्कूल. आता तुम्ही रिपीट करा. फक्त तुम्ही काय करायचं, गॅलेक्सी स्कूलच्या जागी तुमच्या शाळेचं नाव घ्यायचं. ठीक आहे. म्हणा, माय स्कूल नेम इज. हा, राईट. असं तुम्ही तुमच्या शाळेचं नाव टाकायचं. बघा, स्वतःचं नाव झालं, गाव झालं, शाळेचं नाव झालं. यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे वयाचा. तुझं वय किती आहे. बरोबर आहे. तर यासाठी आपण विचारतो, हाऊ ओल्ड आर यू. हाऊ म्हणजे किती. म्हणा, हाऊ ओल्ड आर यू, म्हणजे तुझं वय किती आहे. तर आता मी माझं उत्तर देतो. ठीक आहे. म्हणा, आय एम 34 इयर्स ओल्ड. आता तुम्ही कसं उत्तर देणार याचं. म्हणा, आय एम, तुमचं सांगा, इयर्स ओल्ड, म्हणजे जिथं मी रिकामी जागा घेतली तिथं तुम्ही तुमचं वय टाकायचं. आलं लक्षात. हे झालं वयाच्या संदर्भात. आता याच्यानंतर तुम्ही प्रश्न वाढवू शकता. कसे वाढणार प्रश्न तर बघा, त्यामध्ये आता तुम्ही घेऊ शकता तुमची हॉबी. चला आता हॉबी विचारूत आपण. व्हॉट इज युअर हॉबी, म्हणजे तुमचा छंद काय आहे. म्हणा, परत रिपीट करा प्रश्न, व्हॉट इज युअर हॉबी, म्हणजे तुमचा छंद काय आहे. आता मी माझा छंद सांगतो, आय लाईक व्हॉलीबॉल. रिपीट करा, आय लाईक व्हॉलीबॉल, म्हणजे मला काय आवडते, व्हॉलीबॉल खेळायला आवडतो. ठीक आहे. त्यानंतर आता अजून एक घेऊ शकता तुम्ही, जर शाळेतले विद्यार्थी असाल तर विषय कोणता आवडतो. बघा, व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट. वेगानं झालं, रिपीट करू हळूहळू. बघा, व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट, म्हणजे तुमचा आवडता विषय कोणता आहे. बघा, आता सांगा. मी सांगतो, माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश. रिपीट करा, माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश. आलं लक्षात. अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत ज्यामध्ये आपण नाव, गावाचं नाव, शाळेचं नाव, त्यानंतर वय, तुमची हॉबी, तुमचा आवडता विषय, या गोष्टी सांगितल्या.